मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी माझ्या पद्धतीने झणझणीत चिकन कसं करायचं ते दाखवणार आहे। तर चला मग मी कशी बनवते ते बघूया। इथे मी चिकनला लागणारं साहित्य सांगते। इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। याला स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलं। याच्यात बारीक केस वगैरे असतात ते स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे, 3 सुक्या लाल मिरच्या आणि 1 चम्मच तीळ घेतली आहे। इकडे एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसूण। कांदा मी एकच घेतलेला आहे कारण की कांदा जास्त वापरायचा नाही आपण ग्रेव्हीसाठी। जास्त कांद्यांनी भाजी गोड होते म्हणून मी एकच कांदा व्यवस्थित बारीक असं स्लाइस करून घेतला आहे। ह्या साहित्यामध्ये मी गरम मसाला किंवा खडा मसाला बिलकुल वापरलेला नाही। तर विदाउट खडा मसाला चिकनची भाजी कशी करायची ते आता आपण बघूया। आता इथे मी एका कढईमध्ये एकदम थोडं तेल घेतलं आणि हा आपला बारीक चिरलेला कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे, त्याला काळा वगैरे नाही होऊ द्यायचा, फक्त सोनेरी रंगावरती याला छान होऊ द्यायचा आहे। याला व्यवस्थित आपण परतून घ्यायचं। सगळे आता मसाले जे आपल्याला भाजून घ्यायचे ते आपण आता परतून घेऊ। तर सगळ्यात आधी आपण कांदा परतून घेऊया। इथे कांदा व्यवस्थित झाला की आता आपण थोडं आपला एक टोमॅटो पण हा परतून घेऊया। याला आपण छान मऊ करून घेऊया। आपला कांदा आणि टमाटर व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण दुसरं साहित्य भाजून घेऊ। इथे आता आपलं खोबरं, मिरची आणि तीळ याला आपण व्यवस्थित आता आपण भाजून घेऊ। याला सगळे मसाले कमी फ्लेमवर भाजायचे म्हणजे ते जळत नाही। याला पण छान भाजून घ्यायचे। इथे आपलं खोबरं, मिरच्या आणि तीळ हे पण व्यवस्थित भाजलेलं आहे। आता हे दोन्ही साहित्य आपण थंड होऊ देऊया आणि मग त्यानंतर याची बारीक पेस्ट करून घेऊया। मी एका पॉटमध्ये कोथिंबीर, लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेते। ते आपले बाकीचे मसाले थंड होतपर्यंत मी याची एक आलं लसूणची पेस्ट करून घेते। इथे आपले तिन्ही वाटण रेडी आहे। आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, इथे आपला कांदा आणि टमाटरची पेस्ट आणि खोबऱ्याची पेस्ट, हे आता आपले तिन्ही रेडी आहेत। मी हे वाटण कमीत कमी पाणी टाकूनच वाटून घेतलेले आहे। पाणी कमी टाकायचे मसाला वाटताना, त्याच्याने भाजी चांगली होते। इथे आता आपण भाजी फोडणी करून घेऊया। इथे एका कढईमध्ये मी सरसूचं तेल घेतलेलं आहे। सरसूच्या तेलात चिकनची भाजी खूप छान होते म्हणून मी सरसूचं तेल वापरलेलं आहे। आता तुम्ही कोणतं तेल वापरता तुमच्या हिशोबाने घ्या। मी सरसूचं तेल वापरलं आहे। सरसूचं तेल व्यवस्थित तापलं की याच्यात आधी आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया, कारण की हे कच्चं आलं लसूण आहे, याला आपण भाजलेलं नाही म्हणून कधी पण भाजी करताना आलं लसूण आधी टाकायचं। याला छान परतून घेऊ। आलं लसूण व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून सगळ्यात आधी आलं लसूण टाकायचं। बाकीचे साहित्य आपले शिजलेले आहेत, आपण त्याला भाजून घेतले आहे व्यवस्थित म्हणून ते शिजायला वेळ लागणार नाही। आलं लसूण शिजायला वेळ लागते म्हणून सगळ्यात आधी आपण आलं लसूण व्यवस्थित परतून घेऊया। याला कमी फ्लेमवरती आता चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं। आपलं आलं लसूण व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण बाकीचे मसाले टाकूया। आता इथे कांद्याची पेस्ट जी आपण करून घेतली ती टाकून घेऊया। कांद्याची आणि खोबऱ्याची दोन्ही आता सोबतच टाकून घेऊया म्हणजे हा मसाला मग व्यवस्थित शिजला जातो। याला छान एकजीव करून घ्यायचं।
फक्त जास्त वेळ चिकन ही भाजी करताना मसाला शिजवण्यामध्ये जातो, बाकी तर लवकर होऊन जातं. म्हणून मसाला व्यवस्थित शिजला गेला की भाजी पण एकदम छान चमचमीत होते. आता हा मसाला कमी फ्लेमवरती आपण चांगला भाजून घेऊया. आता इथे आपला मसाला व्यवस्थित शिजला गेला आहे. आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. हळद, तिखट. मी आधी 3 सुक्या मिरच्या टाकल्या, त्यानुसार तुम्हाला किती तिखट पाहिजे, झणझणीत पाहिजे तुम्ही करू शकता. म्हणून मी अर्धा चम्मच तिखट टाकत आहे आणि अर्धा चम्मच धनेपूड आणि किंचित थोडासा घरी केलेला गरम मसाला. याला छान एकजीव करून घेऊया. हे मसाले पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे. हे मसाले व्यवस्थित परतले की यात आपण थोडीशी काश्मीरी लाल मिरची घालूया. त्याने रंग खूप छान येतो. ही तिखट नसते पण रंगासाठी आपण टाकतो. त्यानंतर मी हा एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे. हे बघा, हा मी टाकून देते. याने खूप छान स्वाद येतो. थोडासा टाकला, थोडा ठेवला, हा नंतर मग आणखी मी वरून टाकेल. याला पण छान एकजीव करून घेऊ. मसाले व्यवस्थित होऊ द्यायचे. फ्लेम बारीकच ठेवायची, फ्लेम मोठी करायची नाही. आता याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकते. हे बघा, हे बघा, याला असं हे करून घ्यायचं आणि थोडीशीच वापरायची, जास्त नाही, तर कळू लागतं. याला पण छान चिकन टाकून घेऊया. चिकन व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्या. यात आपण आतापर्यंत थोडं पण पाणी वापरलेलं नाही. याला छान चिकनला एकजीव करून घेऊया. मसाला व्यवस्थित चिकनला लागला केला पाहिजे. मी फ्लेम कमीच ठेवलेली आहे. आता याला आपण झाकण लावून कमी याच्यावरती एक वाफ काढून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि आता याला मिक्स करून घेऊया. मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे. कमी गॅसवरच याला व्यवस्थित मसाला चिकन घालायचं. आता याला आणखी थोडा वेळ आपण झाकून शिजवून घेऊया. आता आपण पुन्हा पाहून घेऊ. हे बघा, चिकन किती छान एकजीव झालं. त्याला पाणी सुटायला लागलं आहे. असं व्हायला पाहिजे आपण. हे बघा, हळू याच्यावर शिजवलं की हळूहळू चिकन आपलं छान पाणी सोडत आहे. असं आता याच्यात आपण चिकन शिजायला पाणी जेवढं पाहिजे तेवढं टाकून घेऊया. इथे गरम पाणी आपण वापरायचं, कारण की गरम पाण्याने भाजीची चव जात नाही आणि भाजीला तर्री पण खूप छान येते. म्हणून आता इथे मी गरम पाणी टाकून देते. आणखी यात पाणी टाकून देते मी. तुम्हाला किती पाणी पाहिजे
तुम्हाला मसाल्यातली पाहिजे की रश्श्यातली पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी वापरू शकता. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण आपण कमी याच्यावरती शिजवणार आहे म्हणून याला थोडं पाणी मी टाकते, म्हणजे हे व्यवस्थित मऊ शिजेल. आता आपण झाकण लावून चिकन शिजवून घेऊया. इथे आपण भाजी आता पाहून घेऊया. भाजीला किती छान रंग आला आहे. हळू याच्यावरती शिजवलं की बघा. आता याच्यामध्ये आपण थोडंसं आपला चिकनचा मसाला वरून टाकून घेऊया. याला आता व्यवस्थित आणखी थोडा वेळ होऊ द्यायचा. आता इथे आपण चिकन बघून घेऊया. किती छान रंग आला आहे. आता आपलं चिकन व्यवस्थितपणे शिजलेलं आहे. आता याच्यावरती आपण छान खूप सारी कोथिंबीर टाकूया. बघ, एक नंबर झालाय की चिकन. याला तवंग बघा किती छान सुंदर आला आहे. हे बघा, आता आपलं चिकन रेडी आहे. गरमागरम आणि झणझणीत छान चिकन आपलं रेडी आहे. आता मी गॅस बंद करून देते. ही आपली चिकन थाळी रेडी आहे. बघा किती छान तवंग आला आहे चिकनला, आणि पीसेस पण किती छान मऊ शिजले आहेत. थाळी किती छान वाटत आहे ना. माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.